अरे भाई साहब, भाई ह्याच्यामध्ये ड्रायव्हर नाही वाटतं भाई. ही मेट्रो आहे का काय आहे, म्हणजे नेक्स्ट लेवल आहे भाई. आणि तुम्हाला एक सांगतो भाई, ते बोलतात ना ते एका मूवीमध्ये, पैसा हो तो क्या कुछ नहीं कर सकते. ह्यांच्याकडे एवढा पैसा होता, ह्यांनी सगळा ओतला भाई. हे प्रॉपर पूलचं पाणी वाटतं, प्रॉपर लिटरली ट्रान्सपरंट आहे भाई, ट्रान्सपरंट पाणी. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओ आणि एका नवीन कंट्रीमध्ये. तुम्ही बोलत असेल भाई साहेब कंट्रीवर कंट्री कसे काय चेंज करतोय, काय चाललंय. आता मी आलोय कतारमध्ये, तो मी आलो बहरेनवरून. तर ते सगळं मी काय दाखवत नाही बसलो, कारण की आपण मल्टिपल कंट्रीज करतो एकदम कमी दिवसामध्ये. म्हणून माझं टी शर्ट पण बघा मी चेंज नाही केलंय. आज एक हॉटेल बुक केलंय, हे सगळं व्लॉग शूट केल्यावर मी हॉटेलमध्ये जाणार आहे. तर या व्लॉगमध्ये मी असं दाखवणार आहे भाई साहेब. तुम्ही कतार, तुम्हाला एक सांगतो, कतार जास्त मोठी कंट्री नाही, बहरीनपेक्षा थोडी मोठी असेल. बट इथे लोक जे आपला जो नॉर्मल व्हिसा जो असतो तो घेऊन नाही, ट्रान्झिट व्हिसावर एक्सप्लोर करतात. कसं मी तुम्हाला आज ते सगळं दाखवणार आहे. आता माझ्याकडे तुम्ही पाहू शकता, हा डे पास आहे, 6 रियालला पडला. मी एअरपोर्ट वरून मेट्रो स्टेशनला पण आलो. इकडे ऑलमोस्ट 1 किलोमीटर असेल. ते सगळं एसी मध्ये होतं भाई. दुबईचा लाईट व्हर्जन, एवढं लक्षात ठेवा. आणि अजून एक सांगतो, इकडे सगळे इंडियन्स आहेत सगळे. काही मला असं वाटत नाही की मी बाहेर गावी कुठे, फक्त असं वाटतं की इंडिया जर अपग्रेड झाली 100 वर्षानंतर ती अशी दिसेल. मिडल ईस्ट कंट्रीमध्ये हॉस्टेल कल्चर नाहीये. इथे मी रूम जी बुक केली आहे, मी केली आहे 3100 रुपये, म्हणजे ऑलमोस्ट 3000ची पकडा. तर आता बघू, मागे मेट्रो तर आली आहे आणि मी विचार करतो तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन कसं काय आहे. असं आहे म्हणजे मेट्रो स्टेशन अख्खं खाली आहे, पण 1 नंबर आहे. अरे भाई साहब, भाई ह्याच्यामध्ये ड्रायव्हर नाही वाटतं. हे बघा अशी काय आहे भाई. ही मेट्रो आहे का काय आहे, म्हणजे नेक्स्ट लेवल आहे भाई. म्हणजे इथं ड्रायव्हर नाही भाई. मला हे मला माहिती होतं दुबईला पण आहे असं भाई. हे बघा मेट्रो, कोण बोलेली मेट्रो आहे भाई, नेक्स्ट लेवल भाई. हे बघा चालू झाली भाई. इंडी ऑलराईट. तर मित्रांनो, आता मी मेट्रोमधून आलो आणि सगळ्यात हार्ड गंमत झाली. जे आपण तिथे बसलेलो ना, ते होतं गोल्ड पासवाल्यांचं. ज्याच्याकडे गोल्डची हे आहे तोच जाऊ शकतो तिकडे. आणि सगळ्यात हार्ड सीन तुम्हाला सांगतो, तिकीट चेकर आला विथ 2 पोलीस. आणि एवढं भारी होते की मी तिकडे गेलेलो, चुकून गेलेलो. मला ते बोलले की डे पास, म्हणजे त्याने मला विचारलं तिकीट, मग मी त्याला दाखवलं. तर त्याने मला बोललं फर्स्ट टाईम युझिंग मेट्रो. मी बोललो हां. तर मग तो मला एकदम पोलाइटली बोलला भाई, काही नाही बोलला की इकडे नको तिकडे बस. यार हे याच्याकडनं शिकायला. बट यार म्हणजे एवढं पोलाइटली बोलला आणि काहीच नाही बोलला. म्हणजे आपण आफ्रिकामध्ये वगैरे गेलेलो ते कसे होते भाई, इजिप्तमध्ये स्पेशली. आणि आता मी आलो आहे भाई, म्हणजे ह्यांची मेट्रो एवढी बाप आहे ना. आणि तुम्हाला एक सांगतो, हे बघा, हा लुसेलचा लास्ट मेट्रो स्टॉप आहे. इथे कोण कुत्रंही नाही आहे, कोण कुत्रंही नाही, मी एकटाच आहे. हे बघा इथं मस्त कूलर लावला आहे, कोण कुत्रं पण नाही. आणि इथे कूलर चालू आहेत, AC चालू आहे, म्हणजे विचार करा. आणि मी इकडे का आलो आहे तुम्हाला मी आता थोड्याच वेळात दाखवतो भाई. हे तुम्हाला जर जे फुटबॉल लवर्स आहेत त्यांना माहितीच असेल की कतारने 22चा वर्ल्ड कप हे केलेला, होस्ट केलेला. आणि तो होस्ट केलेला काय वर्ल्ड कपमध्ये तर यायला भेटला नाही. एवढी आपली ऐपत नव्हती तिकीट वगैरे काढून यायची तेव्हा, एवढी महाग. आतून बाहेर आलो तर भाई साहब काय गरमी आहे, म्हणजे बेरेबल आहे, अशी नाही की एकदमच गरमी आहे, पण ठीकठाक आहे. बघा माझ्या मागे स्टेडियम बघा, पोलिसांची गाडी बघा भाई माझ्या मागे, फॉर्च्युनर. आणि मित्रांनो, इथे यायचं लुसेलला पण खास काय, कारण की लुसेल हा लास्ट स्टॉप आहे मेट्रोचा, रेड लाईनचा. मग इथून मी मागे जाणार आहे. मग मी बोललो खालून वर जाण्यापेक्षा आपण बोललो वरून खाली येऊया. 1 दिवसामध्ये तुम्ही ट्रान्झिटमध्ये पण कतार फिरू शकता. एवढं काय वाव नाही तिथं वाटते भाई. मला आफ्रिका वगैरे मध्ये ती नाही वाटत होती, एवढी आता वाटते. कारण की भाई, पण एक सांगतो तुम्हाला, गल्फ कंट्रीज जे पण आहेत मिडल ईस्टच्या भाई, खूप सेफ आहे, खूप सेफ. म्हणजे मला म्हणजे रात्रीच्या पण तुम्ही इथे 2 वाजता फिरतील तरी तुम्हाला सेफ आहे. इथे पूर्ण टाइम सर्व्हिलन्स तुमचं कॅमेरावर चालू असतं. आता इथे सूर्य मागे म्हणून मी काळा दिसेल, नाही तर भाई काय आहे तुम्हाला फक्त मी स्टेडियम, म्हणजे कोण कुत्रंही नाही बघा. इथे वर्ल्ड कप झाला आहे. गोष्ट काय माहिती तुम्हाला भाई मित्रांनो, कतारने आपलं ह्याच्यावर फिफा वर्ल्ड कपमध्ये भरपूर, म्हणजे नाही असा खर्च कधी केला नव्हता तसा खर्च केला कतारने. पण तुम्हाला एक सांगतो, कतारमध्ये आता म्हणजे बोलतात की जेवढा खर्च केला त्यांचा तो रिव्हेन्यू जो त्यांनी टाकलेला तो भाई त्यांचं म्हणजे रिकवरच होत नाही. म्हणून हे सगळे स्टेडियम फुटबॉलचे, कारण की इथे क्लायमेट बघा, एवढं उन्हाळ्यामध्ये कोण फुटबॉल खेळणार, संध्याकाळीच खेळू शकतात ते पण थंडीमध्ये, गरमीमध्ये तिथे अशी बेकार गरमी असते की तुम्हाला बोलूही नाही शकत अशी. कारण की मिडल ईस्टमध्ये मला कसं जाणवते, आता इथे थंडी चालू झाली तरी थंडी असते भाई, गरमी असते.
तर तुम्हाला एक सांगतो की इथे जे आहे ह्या लोकांचा पैसा काही म्हणजे रेव्हेन्यू बोलतात ना वसूल नाही होते. आणि तुम्हाला एक सांगतो भाई, ते बोलतात ना ते एका मूवीमध्ये, पैसा हो तो क्या कुछ नहीं कर सकते. ह्यांच्याकडे एवढा पैसा होता, ह्यांनी सगळा ओतला. बट आता सगळं घाण पडलं आहे. घाण नाही बोलू शकत, धूळ खातं आहे सगळं. इथे कोण यायला नाही, कोण येणार आहे तुम्ही मला बोला ना. इथे 5 ते 10% जे कतारी लोक आहेत तेच राहतात आणि बाकी सगळे इमिग्रेंट्स आहेत. तुम्हाला वाटतं जो इथे आपला देश सोडून इथे कमाई करायला आले हे असं सगळ्या गोष्टी बघत बसेल. म्हणजे हे एक मला बोलायचं आहे की ह्यांना एवढं सगळं फॅसिलिटीज आहे, वापर नाही करत आहेत. ते एक तुम्हाला सांगतो भाई. आणि मी चाललो आहे भाई, ते करपायला होते मला. तर आता आपण जाऊया नेक्स्ट स्टॉप लुसेलचा. आता पण होतो आपण, आता तुम्हाला म्हणजे कळेलच. ऑलराईट, तर मित्रांनो फायनली मी आता भरपूर फिरलो. ॲक्च्युली मी सगळंच रेकॉर्ड करत नाही बसत आहे, कारण की यार मी फिरू का रेकॉर्ड करू मला ते आवडत नाही. आता मी आलो इथे कॉर्निश बोलतात भाई, 1 नंबर जागा आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकतात पूर्ण कतारची स्कायस्क्रेपरची पूर्ण स्कायलाईन ती सगळी दिसते आणि 1 नंबर आहे. आणि आता आपण आलो इथे ह्याला बोलतात की बनाना आयलँड. आता बनाना आयलँड म्हटलं की भाई इकडे सगळं बोटिंग चालते आणि इथे सगळे बोटिंगवाले सगळे जे आहेत ते बंगाली आहेत, म्हणजे आय मीन बांगलादेशचे. आणि एका बोट राईडचे 5 रियल घेतात, म्हणजे होतात तुमचे ऑलमोस्ट 120-130 रुपये, 150 पकडून चाला. इथे तुम्हाला प्रॉपर तुम्हाला बोट राईड केवढी करतात ते काय माहिती नाही. ही माझ्या मागे एक बोट दिसते तशी, चांगलं आहे पण ना भाई. आणि इथे खायला विचार करत होतं काय खायला, पण इथे असं काय आहे नाही. आणि इथे माझ्यासमोर तुम्ही पाहू शकतात अख्खं जंक्शन. आणि मला फक्त तिकडून इकडे यायचं होतं, त्या रोडपासून इकडे. हे मला अख्खं सबवे बोलतात, त्याच्याने यायला लागलं भाई. त्या सबवेमधूनच यायला 10 मिनटं लागली भाई. आता इथे 2 मिनटापूर्वी एवढं पाणी येत होतं, आता अचानक पाणी बंद झालं भाई. सगळं आर्टिफिशियल आहे भाई. आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, हे बघा भाई, हे प्रॉपर पूलचं पाणी वाटतं आहे, प्रॉपर लिटरली ट्रान्सपरंट आहे भाई, ट्रान्सपरंट पाणी. आणि हा यांचा समुद्र आहे. चला मग भाई, माझं तर एन्जॉय झाला आहे मस्त. आणि काय बोलू, हे बघा मी बोललो आता पाणी हे आता स्लो येतं आहे. हे कुठनं पाणी येतं आहे देव जाणे. आता हे बघा, हे तुम्हाला दिसतं आहे, हे अचानक पाणी वाढतं बाई आणि झपाझप येतं. आपल्या इथं कसं पाऊस पडल्यावर झपाझप पाणी येतं तसं येतं बाई. मला लॉजिकच कळत नाही, एवढं झपाझप पाणी येतं आहे कुठून, पाऊस तर नाही पडत आहे. तर मित्रांनो, टॉकिंग अबाउट द कतार कम्पेअर टू, आता आपण बहरेनमध्ये पण होतो, बट बहरेनमध्ये हे बघा पाणी वाढलं आहे बघा. आवाज आहे का, मध्येच येतं आहे मध्येच जातं, काय विषय कळत नाही. जाऊ दे. मी हे म्हणतो आहे की आपण कतारमध्ये बहरेनपेक्षा तरी भरपूर चांगलं आहे बाई. इथं टुरिस्टिक स्पॉट्स आहेत, मे बी वर्ल्ड कप होता त्यासाठी. आणि सगळं नेक्स्ट लेवल आहे यार. म्हणजे काय कंट्री आहे म्हणजे यार, साफसुथरी. म्हणजे इथे बसायला म्हणजे आपलं चिप्स पण पडला खाली तरी उचलून खाऊ शकतो, एवढी साफसुथरी आहे. नेक्स्ट लेवल बनवलं भाई यांनी. चला आता अजून